सातारा ड्रग्ज प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वयानेही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण, जाणीवपूर्वक शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 जागा लढवण्यासाठी शिवसेना नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव असल्याची माहिती. सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये 227 जागा लढवण्याची मागणी. ठाकरे बंधू संयुक्त सभेनं प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता. मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये एकत्रित सभा होण्याचा अंदाज. प्रचारात दोघं भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत, कार्यकर्त्यांची इच्छा. नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचे भाजपचे संकेत. रवींद्र चव्हाण आणि संजीव नाईक यांच्यात 1 तास चर्चा. युती झाल्यास भाजपमध्ये गटबाजी होण्याची शक्यता. उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख. एक दिवस हे खरं होईल, जिंदालांचं वक्तव्य. तर मोदींच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती करतोय, फडणवीसांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील पारिजात इमारतीमध्ये बिबट्या शिरला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी. बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू. सातारा जिल्ह्यातील नारायणवाडी परिसरामध्ये अंधश्रद्धेचा प्रकार. फोटो बाहुल्या लिंबू आढळल्यानं करणीचा संशय. शिंदेच्या सेनेच्या नेत्याचा फोटो लिंबूवर टोचलेल्या स्थितीत आढळला. चिंचवडकरांना जे जमलं नाही ते परदेशी पाहुण्यांनी करून दाखवलं. वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी फुटपाथचा वापर करणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांना परदेशी पाहुण्यांनी दिले शिस्तीचे धडे. कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये पोटच्या मुलानंच केला आई वडिलांचा खून. खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट. खून करून आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर. दादरमध्ये इमारतीवर चढलेल्या तरुणाला अखेर पकडलं. संबंधित तरुणाची एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उडी. कर्नाटकातील कारवार नौदल तळावर चीनी GPS डिव्हाइस लावलेला सीगल पक्षी आढळला. INS कदंब तळाजवळ पक्षी सापडल्यानं खळबळ.